आवाज येतोय का? एकदा क्लिअर बघा जरा स्टुडंट्स. येतोय सर. ओके, डन. टुडे वी आर गोइंग टू येतोय सर. हा टुडे वी आर गोइंग टू सी द कॅपिटल रिक्वायरमेंट. याच्यावरती क्वेश्चन विचारला जाणार आहे, आपल्याला लक्ष द्यायचं व्यवस्थित. याच्यावरती क्वेश्चन आस्क केला जाणार आहे आपल्याला बोर्ड एक्झामिनेशन मध्ये, त्यामुळे हे व्यवस्थित समजून घ्या. आता कंपनी स्टार्ट करायची आहे किंवा बिझनेस स्टार्ट करायचा आहे, फर्म स्टार्ट करायचा आहे, म्हणजे साहजिकच काय लागेल बिझनेसला? काय आवश्यक आहे सांगा, बोला लवकर. बिझनेस, कॅपिटल. हो, फायनान्स लागेल, कॅपिटल लागेल. ओके. कॅपिटल जे लागणार आहे त्याच्या अगोदर काय होत असतं ते आपण पाहणार आहोत. म्हणजे एक एंटरप्रिन्युअर आहे किंवा आपण काय कन्सिडर करू, जे प्रमोटर्स आहेत, जे कंपनी स्थापन करतात, बरोबर आहे की नाही? ते कंपनी स्थापन करण्या अगोदर ते काय करतात, कोणता बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्या संदर्भात जी काही आयडिया आहे त्यांची, ती कन्सीव्ह करतात. कोणतं प्रोडक्ट ते लॉन्च करायचं आहे, कोणतं प्रोडक्ट बनवायचं आहे, किंवा कोणत्या इंडस्ट्रीमध्ये, कोणत्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये बिझनेस स्टार्ट करायचा आहे ते पहिल्यांदा कन्सिव्ह करतात. म्हणजेच प्रॉपर रिसर्च करणार आहेत ते. तर पहा, आणि त्यानंतर काय करणार केलं जाणार आहे की कॅपिटल रिक्वायरमेंट्स काय असणार आहेत. आता हे करत असताना पहिल्यांदा आयडिया कन्सिव्ह केली जाईल. सेकंड नंबरला काय आहे की त्याची, त्या प्रोजेक्टची फिजिबिलिटी चेक केली जाईल, म्हणजे वास्तविकता कमर्शियली तो किती रिलायबल आहे ते चेक केलं जाईल. ओके. अँड देन आफ्टर काय करायचं आहे की जे प्रमोटर्स आहेत किंवा जे ओनर्स आहेत त्यांनी कोणत्या टेक्निकद्वारे प्रोडक्शन करायचं आहे. जर कंपनी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असेल, लेबर इंटेन्सिव्ह टेक्निक युटिलाइज करायचे आहे की कॅपिटल इंटेन्सिव्ह टेक्निक युटिलाइज करायचं आहे, त्या संदर्भात ते डिसिजन्स घेतील. अदरवाईज जर कंपनी सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असेल तर टेक्नॉलॉजीवरती काय खर्च येणार आहे, ऑपरेशन्स जे सुरळीत चालले पाहिजेत त्यासाठी पैसा किती खर्च करावा लागणार आहे, यासाठी कॅपिटलची रिक्वायरमेंट काय राहील याचा पहिल्यांदाच अंदाज बांधावा लागणार आहे. से येस ऑर नो, प्रमोटर्सना किंवा बिझनेस ओनरला? येस सर. ओके, डन. मग आता एंटरप्रिन्युअर काय करतो पहा. एंटरप्रिन्युअर काय करतो पहिल्यांदा, when a business entrepreneur conceives an idea of setting up a business enterprise, the commercial viability of the idea is investigated. बिझनेस ओनर जो आहे तो बिझनेस सेट करण्याची जी काय त्याची कोणता बिझनेस सेट करणार ती आयडिया तो काय करेल, एकदा शोधेल, कोणता बिझनेस स्टार्ट करायचा आहे ते ठरवेल, आणि त्यानंतर त्याची कमर्शियल वायबिलिटी चेक करणार आहे, म्हणजे फिजिबिलिटी तो चेक करणार आहे. इन्व्हेस्टिगेट करेल की तो व्यावहारिक दृष्ट्या ती जी काय तो बिझनेस स्टार्ट करण्याचं ठरवत आहे, जे आयडिया तो इम्प्लिमेंट करण्याचं ठरवत आहे, तो बिझनेस कमर्शियली किती सक्सेस होऊ शकतो यासाठी तो पहिल्यांदा इन्व्हेस्टिगेशन करेल. मग त्यासाठी पहा, वन्स द इंटरप्रिन्युअर इज सॅटिस्फाईड विथ द फिजिबिलिटी ऑफ द प्रोजेक्ट, प्रोजेक्ट व्यवहार्य आहे एकदा का त्याच्या लक्षात आलं, देन सिरियस स्टेप्स आर टेकन टू स्टार्ट द प्रोजेक्ट. मग तो काय करेल माहित आहे का, सिरियस स्टेप्स टेक ओव्हर करेल प्रोजेक्ट स्टार्ट करण्यासाठी. The first and foremost step is to take decision on the amount of capital. सर्वात महत्वाचं जर काय असेल, जी फर्स्ट स्टेप असेल, जो बिझनेस स्टार्ट करायचा तो ठरवत आहे, जो प्रोजेक्ट तो लॉन्च करण्याचं ठरवत आहे बिझनेस ओनर किंवा कंपनी, तर सर्वात महत्वाचे जर पहिली स्टेप्स असेल तर रिक्वायरमेंट ऑफ कॅपिटल. कॅपिटल काय लागणार आहे, कॅपिटल संदर्भात डिसिजन घ्यावे लागेल त्याला. बिझनेस स्टार्ट करण्यासाठी कॅपिटल किती लागणार आहे, बिझनेस रन ऑपरेट करण्यासाठी कॅपिटल काय लागणार आहे, आणि धिस टास्क हॅज टू बी परफॉर्म वर्थ ॲटमॉस्फिअर. आणि जी काय रिक्वायरमेंट ऑफ कॅपिटल आहे की नाही बिझनेस स्टार्ट करण्यासाठी आणि बिझनेस ऑपरेशन रन करण्यासाठी, हे जे टास्क आहे ते अतिशय काळजीपूर्वक काय केलं पाहिजे, काळजीपूर्वक काय केलं पाहिजे, त्यांनी परफॉर्म केलं पाहिजे व्यवस्थित. जर येथे बिझनेस ओनरने किंवा कंपनीने प्रॉपर डिसिजन्स घेतले नाहीत तर
जो प्रोजेक्ट आहे तो फेल जाऊ शकतो. से येस ऑर नो? येस ऑर नो? Yes, sir. ओके, डन. Yes, sir. Therefore, financial plan should be drafted keeping in mind present and future requirement of the business. Because of that, the business owner or company can make a financial plan for the business. Now, present at the present moment, what amount of capital required by the business to start a particular business, and then after in the future to run successfully business or to operate business successfully, what amount of capital required by business is properly planned out before स्टार्टिंग बिझनेस. बिझनेस स्टार्ट करण्या अगोदरच एक फायनान्शियल प्लान ड्राफ्ट केला जाईल, तयार केला जाईल. स्टार्ट करण्यासाठी काय पैसे लागणार आहेत आणि बिझनेस रन आउट करण्यासाठी किती पैसे लागणार आहेत. त्यानंतर पहा, दस वाईल डिसाइडिंग अबाउट द व्हॉल्यूम ऑफ कॅपिटल. आता आपल्याला व्हॉल्यूम ऑफ कॅपिटल, कॅपिटल रिक्वायरमेंट काय लागणार आहे, अमाऊंट किती नेसेसरी राहील, किती रिक्वायरमेंट आहे कॅपिटलची, ही डिपेंड राहणार आहे. आणि त्याला क्लासिफाय करणार आहोत आपण. कसं क्लासिफाय करणार आहोत ते सांगतो मी तुम्हाला. अन एंटरप्रिन्युअर हॅज टू टेक इन टू कन्सिडरेशन फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट अँड वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट. खूप महत्वाचं. बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर त्याला फिक्स्ड कॅपिटलची रिक्वायरमेंट किती आहे आणि वर्किंग कॅपिटलची रिक्वायरमेंट काय लागणार आहे, यासाठी फायनान्शियल प्लॅन मध्ये ड्राफ्ट तयार करण्यात येईल. कॅपिटल रिक्वायरमेंट फिक्स्ड कॅपिटल मध्ये, आणि सेकंड सांगितलं वर्किंग कॅपिटल काय रिक्वायरमेंट राहणार आहे. या दोन भागामध्ये आपण स्टडी करणार आहोत. से येस ऑर नो? येस ऑर नो? Yes, sir. सोहम? सोहम? Yes. ओके, आता लक्ष दे व्यवस्थित, व्यवस्थित लक्ष दे. ओके, सपोज वी वॉन्ट टू स्टार्ट द क्लोथ मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस. ओके, suppose we want to start, it means that Soham, Rashi and Sir collectively decided to start a cloth manufacturing business. Okay, what we have to do first, पूर्ण जी काही आपली आयडिया आहे ती कन्सिव्ह केली, त्याची कमर्शियल वायबिलिटी आपण चेक केली, म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या तो प्रोजेक्ट आहे का, तो सक्सेस होऊ शकतो का, ते पाहिल्यानंतर आपण काय ठरवणार आहोत, फायनान्शियल ड्राफ्ट ठरवावं लागेल आपल्याला. फायनान्शियल प्लान ड्राफ्ट केला पाहिजे. से येस ऑर नो? व्हॉट वी हॅव टू डिसाइड? Yes, Yes, sir. sir. ओके, डन. नाव in a financial plan we have to consider Soham, Rashi and Sir is mutually deciding and making the plan about capital requirement. I'm going to ask you the one question. Without capital requirement or without finance, without money, can we start the cloth manufacturing business? Say yes or no? Can we start the cloth manufacturing business? Yes or No, no? sir. No, sir. No. So that No. we have to make a proper plan for to start a cloth manufacturing business and to operate business successfully in near future. There are two important questions arises in this case. First of all, to start a business we require the capital, and also to run the business in near future with a smoothly we require capital. Say yes or no? Say yes or no? Yes, sir. Yes, sir. Okay. For two purposes, we require the capital. First one, to start a business, and second one, to operate business in near future very smoothly, we require the capital. For these two purposes, make a clear out this concept to us. What? To start a cloth manufacturing business, what we require? We require land and building. Say yes or no? Yes, We sir. Yes, sir. required factory building or land on lease, or we have to purchase land. Okay, or we have to take factory building on lease. Say yes or no? Yes, sir. Okay, Yes, sir. also we required plant and machinery. Say yes or no?
We required machineries na to produce the cloth. Yes. Yes. Yes, sir. Okay. There are some other things we have to require. If we are going to start a manufacturing cloth manufacturing business, we have to make a proper office, and there we have to make a proper furniture. We have to make expenses on fitting and fixtures. Say yes or no. We have to make Yes, a sir. Yes. purchase some motor vehicles for business purpose. Okay na? These Yes, sir. all things are necessary for business to start. Say yes or no. These all things necessary to start a business. Yes, sir. Yes, sir. Now, I'm going to ask you the question. Land and building, plant and machinery, furniture, fitting and fixtures, motor vehicle, we are going to purchase in a business. Okay. How, for what period we can use these all assets? We can use all these land and building for what period? Whether for short period or long period? Tell me. Long Tell me. period. Long period. Long period. Okay, so that the amount required to invest in a land and building, plant and machinery, furniture, fitting and fixtures, motor car is known as the fixed capital. Have you understood? Yes, sir. Yes, sir. Okay, to start a business, we required factory building, plant and machinery, office furniture, fitting and fixtures, motor car, and also we purchase computer, tables, printers, whatever. Those assets we are going to use in a business for a long period, and to purchase or to acquire such assets, we need to capital. We required capital, and the capital we build up capital and invest in such a kind of assets is known as fixed capital. समजलेला आहे का? हो, सर. समजलेला आहे Yes, का? sir. Okay, done. Now we have started our cloth manufacturing business. It means that today is the first day of the cloth manufacturing business. Okay. We acquire land and building, plant and machinery, office furniture, fitting fixtures, and all setup we have done. Now, to start operations means what? We need workers. Say yes or no. We need workers. Yes or no. Yes, sir. Okay. Yes, We sir. need employees. Yes or no. Yes or no. Yes, sir. Yes, sir. Okay. We need raw material. Yes or no. We also require. हाँ, सर. Okay, done. स्क्रीन शेअर होते का बघा. हो, sir. Okay, done. Now we have to make expenses for payment to workers. We have to make we need to pay wages to workers. We need to pay salary to the employees. We need to pay amount for purchases of raw material to the sundry creditors. We need to make a payment for electricity bill. We need to make a payment for consumption of power, fuel, etc., etc. It means that we have to make other expenses to operate business. Say yes or no. Say yes or Yes, sir. no. Yes, sir. ओके डन. मग या पर्पज साठी बाळांनो जे पैसे लागतील त्याला आपण म्हणणार आहोत बिझनेस ऑपरेट करावा लागेल आपल्याला. आणि बिझनेस ऑपरेट करण्यासाठी जे पैसे रिक्वायर असतात त्याला आपण काय म्हणतो सांगा बघूया. वर्किंग कॅपिटल म्हणतो. खेळतं भांडवल म्हणतो बाळांनो याला.
वर्किंग कॅपिटल म्हणतो. से येस और नो, समजलं का बघा? Yes, sir. Okay, done. It means that to start a new business, entrepreneur or to the business owner or proprietor must पहिल्यांदा काय केलं पाहिजे, कन्सिव्ह द आयडिया आणि त्याची फिजिबिलिटी चेक केली पाहिजे. ती प्रोजेक्ट वास्तविकरित्या किती बेस्ट आहे, तो व्यवहार्य आहे की नाही हे चेक केलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त सरांनी सांगितलेलं आहे तुम्हाला, पुढचं जे टास्क आहे, एकदा का त्याची फिजिबिलिटी चेक केल्यानंतर रिक्वायरमेंट काय राहणार आहेत, पैसे काय आवश्यक लागणार आहेत तो बिझनेस स्टार्ट करण्यासाठी, त्यासाठी फायनान्शियल प्लॅन बनवावा लागेल. आणि त्यामध्ये पण दोन ठिकाणी आपल्याला पैसे इन्व्हेस्ट करावे लागतील. एक आहे फिक्स्ड कॅपिटलची रिक्वायरमेंट आहे आणि एक कुठली आहे, वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट आहे. दोन्हीतला फरक समजला का? दोन्हीतला फरक समजला का? सर एकदा वर्किंग Yes, कॅपिटल sir. सांगा. वर्किंग कॅपिटल मी काय सांगतोय, लक्ष द्या व्यवस्थित, की बिझनेस स्टार्ट केल्यानंतर बिझनेसचे जे डे टू डे ऑपरेशन्स आहेत, कोणते ऑपरेशन्स आहेत, इलेक्ट्रिसिटी बिल द्यावं लागणार, मंथली सॅलरी पे करावी लागणार एम्प्लॉईजना, मंथली वेजेस पे करावं लागणार आहे, रॉ मटेरियल आपल्याला परचेस करावं लागणार आहे, पॉवर फ्युएलसाठी खर्च येणार आहे, ऍडव्हर्टायझिंगसाठी खर्च येणार आहे, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेससाठी खर्च येणार आहे, रॉयल्टी, मोटिव्ह पॉवर, कोल, ऑइल, गॅस, वॉटर, व्हरायटी ऑफ एक्सपेन्सेस आपल्याला करावे लागतील की नाहीत सांगा? टेल मी. हो सर. हो सर. ओके. हो, मग sir. जर याच्यावर तुम्ही मला सांगा, बिझनेस आज आपण स्टार्ट केला, मी मगाशीच एक्झाम्पल दिलं तुम्हाला. वी हॅव स्टार्टेड क्लोथ मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस. नाव वी अक्वायर्ड द लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, ऑफिस फर्निचर, फिटिंग फिक्स्चर्स अँड मोटर कार. ओके. नाव to start a business or to run out the all operations smoothly, we required raw material. ना रॉ मटेरियल पैसे खर्च करावे लागतील, एम्प्लॉईज लागतील, त्यांना सॅलरी द्यावी लागेल, वर्कर्स आहेत त्यांना वेजेस पे करावं लागेल. म्हणजे बिझनेसचे जे ऑपरेशन्स आहेत, बिझनेस चालवण्यासाठीही खर्च येत असतो. जसं फिक्स्ड कॅपिटल स्टार्ट करण्यासाठी खर्च आहे, तसा बिझनेस सुरळीत चालवण्यासाठी देखील खर्च येणार आहे की नाही सांगा स्टुडंट्स? त्याला आपण वर्किंग कॅपिटल म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत? वर्किंग कॅपिटल. आता यातून मिळणारा जो बेनिफिट आहे, हे लॉंग पिरियड साठी इन्व्हेस्टमेंट आहे फिक्स्ड कॅपिटल मधली, आणि ही शॉर्ट पिरियड साठी आहे ना. का शॉर्ट पिरियड आहे सांगा? सॅलरी आपण मंथली पे करणार की नाही बाळांनो सांगा? Monthly, we need to make a monthly हो, payment sir. to the salary to the employee, and we need to make a payment to workers, electricity bill. त्यामुळे बिझनेस ऑपरेट करण्यासाठी जे भांडवल लागणार आहे त्याला वर्किंग कॅपिटल आपण म्हणतो. Now we are going to study these two important points in upcoming sessions. Now, financial plans means what? Financial plans means असेसमेंट ऑफ फायनान्शियल रिक्वायरमेंट्स. काय पैसे लागणार, किती पैसे लागणार आहेत त्याची माहिती आपल्याला कलेक्ट करावी लागेल. म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. अरेंजिंग सोर्सेस ऑफ कॅपिटल म्हणजे बिझनेस प्रोजेक्ट जो मी स्टार्ट करायचा ठरवलेला आहे आपण, त्याच्यामध्ये आपल्या लक्षात आलं वी रिक्वायर्ड द 10 crore रुपीज. वी हॅव टू इन्व्हेस्ट 4 crore रुपीज इन अ फिक्स्ड कॅपिटल. ओके. and to operate business smoothly we required the 6 crore rupees. Now याचं पहिल्यांदाच आपण असेसमेंट केलं म्हणजे इव्हॅल्युएशन केलं, कॅल्क्युलेशन करून घेतलं. वी हॅव कॅल्क्युलेटेड हाऊ मच अमाऊंट वी रिक्वायर्ड टू स्टार्ट ए प्रोजेक्ट अँड रन द बिझनेस स्मूथली. देन आफ्टर एकदा का समजलं आपल्याला किती अमाऊंट आपल्याला रिक्वायर्ड आहे, तर त्यानुसार आपण काय करणार माहित आहे का, की कोणकोणते सोर्सेस आहेत ज्या माध्यमातून मी हे 10 crore रुपीज काय करेन, रेज करू शकेन. से येस ऑर नो? से Yes, येस. sir. येस सर. हा. पहा, आपण थोडक्यात काय करतोय बाळांनो माहित आहे का, आपण प्लॅनिंग करत आहोत. आणि प्लॅनिंग कशाचं करत आहोत,
की आपल्याला किती रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत बिझनेसमध्ये बिझनेस व्यवस्थित चालवण्यासाठी, आणि एकदा का किती रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत, किती रुपये लागणार आहेत हे आपण ठरवलं, तर त्याच्या त्याचे सोर्सेस आपल्याला टॅप करता येतील. सोर्सेस मधून आपल्याला लक्षात येईल ना, 10 करोड वी रिक्वायर द 10 करोड रुपीज, मग सो दॅट आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून ते पैसे उभा करावे लागतील, त्याशिवाय बिझनेस स्टार्ट करता येणार नाही. ओके, डन. Now, what does it mean by the fixed capital? We have Yes. already explained, or we have already taken information about the fixed capital through the example of the cloth manufacturing business. Still, we are going to understand what information they have given us. Okay. Fixed capital is the capital which is used for buying fixed assets. Say yes or no. फिक्स्ड असेट्स बाय करण्यासाठी आपल्याला फिक्स्ड कॅपिटल लागेल. से येस ऑर नो. Yes, sir. हा. आता त्या फिक्स्ड असेट्स कशा आहेत बघा. Yes, विच sir. विल बी यूज फॉर, बोला लवकर, विच विल बी यूज फॉर. Long term. हा, लॉंग टर्म. हे गोष्टी Long. महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. त्यांनी विचारलं व्हॉट डज इट मीन बाय द फिक्स्ड कॅपिटल, काय लिहायचं आहे आपल्याला. फिक्स्ड कॅपिटल रिक्वायर्ड. ओके. फिक्स्ड कॅपिटल इज द कॅपिटल विच इज युज्ड otherwise required to purchase fixed asset. से yes or no. आपण आपल्या लँग्वेज मध्ये पण लिहू शकतो, आणि ज्याचा Yes, sir. बेनिफिट हा लॉंग टर्म पिरियड मध्ये असणार आहे. दीज असेट्स आर नॉट मीन फॉर रिसेल. से येस ऑर नो. आता ज्या फिक्स्ड असेट्स आपण खरेदी करणार, फॅक्टरी Yes, sir. बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी वगैरे जे आहे, ते रिसेल साठी आहेत का सांगा बघा मला. नाही. अरे, अकाउंटिंगचे विद्यार्थी आहात, तुम्हाला हे कॉन्सेप्ट माहीतच असल्या पाहिजेत. आपण फायनल अकाउंट मध्ये ऑलरेडी पाहिलेले आहे फिक्स्ड कॅपिटल. बरोबर आहे का. करंट फिक्स्ड असेट्स, करंट असेट्स वगैरे पाहिलेत की नाही. हो सर. ओके. Oh, sir. नाव amount invested in a fixed assets. These assets are not for resale purpose. These assets for use of the business. We are going to use the factory building. We are going to use the plant and machinery. We are going to use the fitting and fixtures. We are going to use the motor vehicle. We are going to use the furniture, office furniture. आपण ती यूज करणार आहोत, त्यातून प्रोडक्शन आपण काय करणार आहोत, आपले जे काय क्लोथ्स मटेरियल, व्हरायटी ऑफ क्लोथ्स आहेत ते प्रोड्यूस करणार आहोत आपण. बरोबर आहे की नाही. मग ते रिसेल साठी आहेत का हो. रिसेल साठी नाही आहेत. नाही. फॉर एक्झाम्पल ऍक्विजिशनचा अर्थ लक्षात ठेवायचा. परचेसेस, खरेदी, परचेसेस, प्लांट अँड मशिनरी, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर. सच कॅपिटल इज रिक्वायर्ड ॲट द टाइम ऑफ इस्टॅब्लिशमेंट ऑफ ए न्यू कंपनी. हे कॅपिटल कधी लागतं माहित आहे का. ज्या वेळेला नवीन कंपनी स्टार्ट करायला आपल्याला हे कॅपिटल लागणार आहे. एखादी एक्झिस्टिंग कंपनीला पण लागू शकतं. कधी ओल्ड प्लांट अँड मशिनरी झालेली आहे ती काय केली जाईल, सोल्ड केली जाईल, आणि त्याच्या जागी काय परचेस केली जाईल सांगा, न्यू प्लांट अँड मशिनरी. पण शक्यतो करून लक्षात ठेवायचं, ज्या बिझनेसला स्टार्ट करायचं आहे त्यावेळेला तर ही रिक्वायरमेंट आहेच असेट्स. से येस और नो. येस सर. ओके. Yes, sir. हाऊएव्हर ते म्हणतायत, हाऊएव्हर एक्झिस्टिंग कंपनी आल्सो नीड्स सच कॅपिटल फॉर देअर एक्सपान्शन. एखादा ऍडिशनल युनिट स्टार्ट करायचं असेल, डेव्हलपमेंटसाठी, रिप्लेसमेंट ऑफ इक्विपमेंटसाठी देखील आपल्याला हे कॅपिटल रिक्वायर्ड आहे. इन रिसेंट इयर, अलीकडच्या काळामध्ये, इस्टिमेटिंग फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट हॅज अज्युम ग्रेट इम्पॉर्टन्स. जे फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट आहे त्याचं प्रॉपर इस्टिमेशन करणं हे खूप महत्वाचं आहे बाळा. कारण काय आहे माहिती आहे का, की जर हा अंदाज आपला चुकला तर आपले पैसे हे सॉलिड असेट्स मध्ये अडकून राहतात. ओके. ओके. पहा, मशिनरी एक आहे आपल्याला. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक फॅमिली म्हणजे इंडिव्हिज्युअल बेस मधलं उदाहरण देतो. घरी काय करायचं आहे माहिती आहे का, आपल्याला प्रिंट्स वगैरे काढायला किरकोळ स्वरूपात एक प्रिंटर परचेस करायचा आहे. बरोबर आहे.
मग तुमचं कन्झम्पशन किती आहे? 10-20 पेजेस किंवा एक 50 पेजेस नोट्ससाठी वगैरे लागतं. से येस और नो? से येस और नो? Yes, sir. येस सर. हा, तुम्हाला प्रिंटर परचेस करायचा आहे, मग तुम्ही त्याची कॉस्ट वगैरे बघेल, पाहाल, आणि तुमच्या रिक्वायरमेंट नुसार अगदी एक 6,000, 7,000, 8,000 पर्यंत मार्केटमध्ये जो काही बेस्ट असेल, किंवा एक 10-12,000 पर्यंत तुम्ही परचेस कराल. ओके. 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 येस. हा, मग याचं Okay, प्रॉपर एस्टिमेशन केलं ना, तुम्हाला कशा कोणत्या पर्पज साठी लागणार आहे ते तुम्ही मला सांगा. या प्रिंटरचा उपयोग तुम्हाला कशासाठी आहे, आणि त्याचं प्रॉपर एस्टिमेशन केलं आणि तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली. तुम्ही जर प्रॉपर इन्व्हेस्टमेंट केलं नाही आणि डायरेक्ट तुम्ही झेरॉक्स मशीनच परचेस करायचं ठरवलं. काय परचेस करायचं ठरवलं तुम्ही? झेरॉक्स मशीन. आणि त्याच्यामध्ये त्याची एक कॉस्ट आपण एक कन्सिडर करून चालू, किती रुपये जाते आपल्याला, किती रुपये इन्व्हेस्टमेंट करावे लागले त्याच्यामध्ये, आपण प्रॉपर अंदाज न बांधल्यामुळं आपण परचेस काय केली? झेरॉक्स मशीन. से येस और नो? सोहम? yes, sir. येस. ओके. आता विषय काय आहे, आपण प्रिंट्स, आपलं कन्झम्पशन फॉर हाऊस होल्ड पर्पज, इट मीन्स दॅट वी नीड टू मेक अ प्रिंट्स फॉर आवर नोट्स और फॉर अदर पर्पजेस ओनली. हा, म्हणजे त्याचा लेस पर्पज आहे, जास्त नाही. त्यासाठी लागणार होती इन्व्हेस्टमेंट किती होती हो कॅशची आपली? जास्तीत जास्त आपण करायला किती पाहिजे होती इन्व्हेस्टमेंट? टेल मी. 10,000. हा, पण आपण झेरॉक्स मशीन परचेस करून आणलं, किती रुपयाचं? 90,000. याची वर्किंग कॅपॅसिटी जास्त आहे की नाही सांगा? याची वर्किंग कॅपॅसिटी जास्त आहे, पण तितकं आउटपुट आपण घेणार आहोत का? तितक्या प्रिंट घेणार आहोत का? सांगा मला. तितकं आउटपुट आपण घेणार आहोत नाही. का? सांगा लवकर मला. नाही. नाही. म्हणजे थोडक्यात काय होत आहे, आपण काय केलं माहित आहे का? जिथं 12,000 मध्ये वर्क होत होतं, त्यासाठी आपण किती रुपये खर्च केले? 90,000. म्हणजे एक्सेस आपले 78,000 तिथं काय झाले? स्टक, अडकले. डन. येस ऑर नो? येस ऑर नो? Yes, sir. हा, येस. जे आपल्या प्रोजेक्टमध्ये आता आता जरा थोडंफार उलट आपण काय करूया, जरा रिव्हर्स थिंकिंग करूया. समजून चला, आपल्याला झेरॉक्सचं दुकान टाकायचं आहे, शॉप टाकायचे. अशा वेळेला मला रिक्वायरमेंट, मी काय केलं माहिती आहे कशामध्ये, काय परचेस केलं? प्रिंटर 12,000चा. काय होईल माझं? ऑपरेशन सुरळीत चालतील का? येतोय हो आवाज, सर. sir. ओके, डन. तर रिव्हर्स प्रोसेसमध्ये आपण गेलेलो होतो, आणि मी काय म्हटलं तुम्हाला, की रिक्वायरमेंट कितीची आहे? झेरॉक्स शॉप आपल्याला स्टार्ट करायचं आहे, ज्याच्यामध्ये झेरॉक्स मशीन 90,000 रुपीजचं आपल्याला काय आहे, इन्व्हेस्ट करणं, परचेस करणं गरजेचं होतं. पण आपण प्रिंटर परचेस केला 12,000 रुपीजचा. अशा केसमध्ये तो प्रिंटर आपल्याला त्या शॉपमध्ये आउटपुट जो पाहिजे आहे किंवा जो इन्कम पाहिजे आहे ते जनरेट करून देईल का? टेल मी. नो सर. नो. सो दॅट फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट जे आहे त्याचं प्रॉपर असेसमेंट होणं गरजेचं आहे. एक्सेस कॅपॅसिटीच्या मशिनरीज आपल्याला परचेस करण्याची आवश्यकता नाही, किंवा किंवा की लो अंडर कॅपॅसिटी जे असणाऱ्या ज्या मशिनरीज आहेत त्याही परचेस करण्याची आवश्यकता नाहीये. ज्या क्वांटिटीमध्ये आपण प्रोडक्शन करणार आहोत, ज्या स्केलवरती आपले ऑपरेशन चालणार आहेत, त्या स्केलसाठीच आपली रिक्वायरमेंट असली पाहिजे. मग याचं प्रॉपर पहिल्यांदा प्रोजेक्शन प्लॅन आउट तयार करणं गरजेचं आहे. नाव डेज मध्ये त्याचं प्रॉपर असेसमेंट करणं हे महत्वाचं झालेलं आहे. से येस ऑर नो? Yes, sir. येस सर. पुढे जाऊया आपण जरा आता. अन एंटरप्रिन्युअर म्हटलेला आहे ऑप्टेन फंड्स. ऑप्टेन म्हणजे प्राप्त करणे, मिळवणे, फॉर द परचेस ऑफ फिक्स्ड असेट्स फ्रॉम कॅपिटल मार्केट्स.
एंटरप्रिन्युअर उद्योजक काय करतो, बिझनेस ओनर, त्याला जे काही फिक्स्ड कॅपिटल मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यासाठी जो फंड लागणार आहे तो फंड तो कुठून उभा करतो, तर कॅपिटल मार्केट्स मधून. ओके. ना फंडिंग कॅन कम फ्रॉम द इश्यू ऑफ शेअर्स. आता कॅपिटल मार्केट्स आपल्याला माहित आहे, कॅपिटल मार्केट्स आर द रेग्युलेटेड मार्केट्स. ओके. Capital markets are the regulated market which is specially governed by the SEBI. Okay, Securities Exchange Board of India. जर कंपनीला फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट असेल तर एंटरप्रिन्युअर काय करतो, सेबी कडून कंपनीचं लिस्टिंग प्राप्त करून घेतो, म्हणजे लिस्टिंगचा दर्जा मिळेल कंपनीला. मग कंपनी काय करू शकते, शेअर्स इश्यूड करून किंवा डिबेंचर्स इश्यूड करून, बॉन्ड्स इश्यूड करून किंवा ऑप्टेनिंग लॉंग टर्म लोन्स घेऊ शकते बँकेकडून. तो ओनर, एंटरप्रेन्युअर किंवा कंपनी आणि फिक्स्ड असेट्स मधील फिक्स्ड कॅपिटलची रिक्वायरमेंट ही पूर्ण केली जाऊ शकते. से येस ऑर नो? येस ऑर नो? Yes, sir. Yes, Yes. sir. म्हणजे फिक्स्ड कॅपिटल काय आहे हे पाहिलं, ते कशासाठी आवश्यक आहे हे पाहिलं आणि त्याचे सोर्सेस, कुठून ते पैसे फिक्स्ड कॅपिटल मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जे पैसे आवश्यक आहे ते कुठून उभा करू शकतो एंटरप्रिन्युअर ते देखील दिलेलं आहे. फंडिंग कॅन कम फ्रॉम इश्यू ऑफ शेअर्स, debentures, bonds, or obtaining even long-term loans. Okay, done. Now, there are some important factors which determines the requirement of fixed capital. बिझनेसमध्ये फिक्स्ड कॅपिटल किती रिक्वायर्ड आहे ते निर्धारित करणारे काही इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत, ते आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा आहे फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट किती राहील, हे डिपेंड आहे नेचर ऑफ बिझनेस. जो आपण बिझनेस स्टार्ट करत आहोत तो कोणत्या स्वरूपाचा आहे याच्यावरती फिक्स्ड कॅपिटलची रिक्वायरमेंट राहील. फॉर एक्झाम्पल, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज अँड पब्लिक युटिलिटीज हॅव टू इन्व्हेस्ट ह्यूज अमाऊंट ऑफ फंड्स टू अक्वायर फिक्स्ड असेट्स. समजून चला, आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस स्टार्ट करायचा असेल किंवा पब्लिक युटिलिटीज मध्ये असणारे ज्या कंपनीज आहेत त्या जर आपल्याला स्टार्ट करायच्या ठरवलं, त्याचे जे काही स्टार्टअप्स आपण ठरवले की टू इस्टॅब्लिश अ बिझनेस इन सच काइंड ऑफ नेचर, सच काइंड ऑफ नेचरचे बिझनेस स्टार्ट करण्याचं जर ठरवलं आपण, तर आपल्याला ह्यूज अमाऊंट ऑफ कॅपिटल किंवा फंड्स लागतील. कशासाठी सांगा? ऍक्वायर. ऍक्वायर म्हणजे परचेस करणे. काय परचेस करण्यासाठी लागतील सांगा हे फंड्स आपल्याला, स्टुडंट्स? टेल मी. Asset. हा, मग मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असेल तर बाळांनो आपल्याला जास्तीत जास्त कॅपिटल फंड लागणार आहे फिक्स्ड असेट परचेस करण्यासाठी. समजून चला, एखादा बिझनेस ट्रेडिंग बिझनेस मध्ये आहे, त्याची ह्यूज इन्व्हेस्टमेंट फिक्स्ड असेट मधली काय राहील बाळांनो सांगा? ट्रेडिंग बिझनेस जो आहे, ट्रेडिंग म्हणजे काय माहित आहे ना, की परचेस करायचे ऑलरेडी होलसेलर्स कडून किंवा डिस्ट्रीब्युटर किंवा मॅन्युफॅक्चरर कडून गुड्स आणायचे आणि ते गुड्स काय करायचे, परचेस करायचे आणि रिसेल करायचे. मग त्यासाठी मशिनरीची आवश्यकता आहे का बाळांनो सांगा मला? ट्रेडिंग No, बिझनेस sir. नाही. म्हणजे ट्रेडिंग No, sir. बिझनेस जर आपण स्टार्ट करणार असू तर आपल्याला फिक्स्ड कॅपिटलची जास्त रिक्वायरमेंट राहणार नाही फिक्स्ड असेट खरेदी करण्यासाठी. मात्र इफ वी आर गोइंग टू स्टार्ट अ मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस ऑर पब्लिक युटिलिटीज, देन वी रिक्वायर्ड ह्यूज अमाऊंट ऑफ कॅपिटल. से येस ऑर नो? Yes, Yes, sir. sir. ओके, डन. नाव साईज ऑफ द बिझनेस मध्ये जाऊया आपण. बिझनेसचं साईज किती आहे याच्यावरतीही फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट काय असणार आहे ते आपल्या लक्षात येईल. समजून चला, जो कॅरी आउट करणार आहोत आपण, प्लांटची साईज जास्त असेल, आपण प्रोडक्शन लार्ज स्केल वरती करणार असू, तर आपल्याला त्या पद्धतीच्या किंवा त्या स्वरूपाच्याच मशिनरीज लागतील, त्या स्वरूपाचेच फॅक्टरीज, एरियाज किंवा प्रिमायसेस, प्रॉपर्टीज आपल्याला इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये करावी लागेल. म्हणजे थोडक्यात जितका बिझनेसचं साईज, स्केल ऑफ प्रोडक्शन जास्त असणार
तितकी इन्व्हेस्टमेंट काय राहील, जास्त राहील. आणि जितकं साईज ऑफ बिझनेस कमी राहील, म्हणजेच प्रोडक्शन स्केल कमी असेल, तितकी रिक्वायरमेंट फिक्स्ड कॅपिटलची काय राहील, कमी राहील. से येस ऑर नो? Yes, sir. हो का? लार्ज स्केल म्हटलं Yes, जातं. लार्ज स्केल वरती जर ऑपरेशन्स आपल्याला बिझनेस न्यायचा असेल, उत्पादन घ्यायचं झालं, तर आपल्याला फिक्स्ड कॅपिटलची रिक्वायरमेंट जास्त लागेल. आणि समजून चला, इट इज बिकॉज मोस्ट ऑफ देअर प्रोडक्शन प्रोसेस आर बेस्ड ऑन ऑटोमॅटिक मशीन्स अँड इक्विपमेंट. जेवढे मोठ्या इंडस्ट्रीज असतील, जेवढं लार्ज स्केल वरती ऑपरेशन्स आपल्याला घ्यावं लागेल, तितक्या त्या स्वरूपाच्या इंडस्ट्रीजमध्ये आपल्याला ऑटोमॅटिक मशीन्स वरती, इक्विपमेंट्स वरती खर्च करावा लागतो. नेक्स्ट वन, स्कोप ऑफ बिझनेस. स्कोप ऑफ बिझनेस म्हणजे काय आहे? देर आर बिझनेस फर्म्स विच आर फॉर्म टू कॅरी ऑन प्रोडक्शन और डिस्ट्रीब्युशन ऑन ए लार्ज स्केल. सच बिझनेस वुड रिक्वायर मोर अमाऊंट ऑफ फिक्स्ड कॅपिटल. काही बिझनेस फर्म्स अशा आहेत की त्यांचे जे काही ऑपरेशन्स चालतात किंवा प्रोडक्शन किंवा डिस्ट्रीब्युशन स्टेज आहे, तो प्रोडक्शन डिस्ट्रीब्युशन स्टेज ही लार्ज स्केल वरती होणार असेल, लार्ज स्केल वरती असेल, म्हणजे थोडक्यात बिझनेस व्यापक स्वरूपाचा असेल, बिझनेसची व्याप्ती जर जास्त असेल, व्यवसायाचं स्वरूप काय असेल, व्यापक असेल, तर अशा केसमध्ये आपल्याला प्रोडक्शन डिस्ट्रीब्युशन याच्यावरती जास्तीत जास्त खर्च करावा लागतो. से येस ऑर नो? देन वी रिक्वायर्ड द फिक्स्ड कॅपिटल इन अ Yes, ह्यूज sir. अमाऊंट. yes, ओके, डन. Yes, sir. एक्सटेंट ऑफ लीज और रेंट खूप महत्वाचा आहे. मी मगाशी सांगितलं, वी आर गोइंग टू स्टार्ट द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ वी आर गोइंग टू स्टार्ट द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ क्लोथ. ओके, नाव तिथं आपल्याला काय लागणार आहेत, मशिनरीज वगैरे लागणार आहेत. ओके, नाव आता उत्पादन करण्यासाठी आपल्याला लँड ही लागतेच, आपल्याला माहित आहे. तर फॅक्टरी बिल्डिंग आपल्याला एक तर परचेस करावी लागेल. से येस ऑर नो? फॅक्टरीसाठी जी जागा आहे yes, किंवा Yes, sir. बिल्डिंग आहे, ते कन्स्ट्रक्ट करावं Yes, लागेल, sir. परचेस करावं लागेल. जर आपल्याला ते परवडणार नसेल, तर आपल्याला एकतर रेंट वरती घ्यावं लागेल. रेंट वरती घ्यायचं नसेल तर लीज वरती आपण घेऊ शकतो. लीज म्हणजे काय? करारानुसार आपण काय करू शकतो, 10 वर्षांचा 20 वर्षांच्या लीज वरती ती प्रॉपर्टी घेऊ शकतो एखाद्या दुसऱ्या ओनरकडून. मग आता डिपेंड आहे, जर आपण फॅक्टरी बिल्डिंग आपल्याला कायमस्वरूपी परमनंट नेचरमध्ये आपण बिझनेस स्टार्ट करत असो, तर आपल्याला लँड परचेसच करायचे आहे, त्यासाठी कन्स्ट्रक्शनच करायचं ठरवलं आपण, तर निश्चितच किंवा एक ऑलरेडी असणारी फॅक्टरी बिल्डिंगच परचेस करायची ठरवली, तर ह्यूज अमाऊंट ऑफ कॅपिटल आपल्याला रिक्वायर्ड राहील. जर रेंट वरती घ्यायचं ठरवलं तर काय होईल सांगा बघूया. रेंटल बेसिस वरती असेल तर लेस अमाऊंट लागेल बाळांनो आपल्याला. रेंटल बेसिस वरती जर रेंट वरती घेतलं तर काय राहील आपले व्हॅल्यू काय राहील, आपल्याला कमी लागेल. से येस ऑर नो? Yes, yes, sir. sir. लीज वरती घेतलं तरीही कमी अमाऊंट लागेल. पण कन्स्ट्रक्शन करायचं ठरवलं आपण, तर मात्र काय राहील सांगा बघ्या, Just. जास्त अमाऊंट लागणार. त्यामुळं खूप महत्वाचं आहे, फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट हे डिपेंड आहे की एक्सटेंट ऑफ लीज और रेंट वरती. इफ वी आर नॉट गोइंग टू टेक factory building on lease or rent, then we are going to purchase the land, and we need to purchase the land or buy already constructed factory building. For that purpose we require huge amount of fixed capital. Now, the first factor is the nature of business. बिझनेसचं नेचर काय आहे? ट्रेडिंग बिझनेसमध्ये फिक्स्ड कॅपिटल कमी लागेल. पब्लिक युटिलिटीज किंवा मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस हाऊसेस आहेत, त्याच्यामध्ये काय लागणार आहे? कॅपिटल ह्यूज अमाऊंट मध्ये लागेल. साईज ऑफ बिझनेस, बिझनेसचं स्केल कसं राहणार आहे, आपण प्रोडक्शन किती स्केल वरती करणार आहोत. जितकं ह्यूज अमाऊंट मध्ये प्रोडक्शन आपण घेणार असू, तितक्या याच्यामध्ये काय होणार आहे सांगा, ह्यूज अमाऊंट ऑफ फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट लागेल. जर समजून चला मीडियम स्केल किंवा कमी स्केल वरती उत्पादन घेणार असो, तर आपल्याला काय लागणार आहे, कमी अमाऊंट ऑफ कॅपिटल लागेल. स्कोप ऑफ बिझनेस, जे बिझनेसची व्याप्ती काय आहे, लार्ज स्केल वरती ऑपरेशन्स होत असतील तर बाळांनो फिक्स्ड कॅपिटलची रिक्वायरमेंट ही जास्त लागते. कारण की आपल्याला त्या स्वरूपाचे इक्विपमेंट्स मशिनरीज, एक ऑटोमॅटिक प्रोसेस कंप्लीट करावी लागते, त्यासाठी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागेल.
नेक्स्ट वन आहे एक्सटेंट ऑफ रेंट अँड और एक्सटेंट ऑफ लीज और रेंट. ना व्हॉट डज इट मीन बाय द लीज म्हटलेलं आहे बघा. लीजचा अर्थ तुम्हाला दिलेला आहे, चेक करून घ्या. एक कॉन्ट्रॅक्ट बाय विच वन पर्सन ग्रांट possession of some of his property, especially land, building or machinery, to another for a certain period of time. एक कॉन्ट्रॅक्ट बनेल. एक व्यक्ती जो फॅक्टरी लँडचा मालक आहे तो त्या कॉन्ट्रॅक्टनुसार काही पैशाच्या बदल्यात एक फिक्स्ड अमाऊंटच्या बदल्यात एक ठराविक पिरियडसाठी आपल्याला म्हणजे जो बिझनेस स्टार्ट करणार आहे त्याला ती जागा, ती फॅक्टरी वापरण्यासाठी काय देईल? ताबा देईल. से येस और नो. पोझेशन मीन्स ताबा. Say yes or no. What does it mean by the lease? A contract by which one person grants permission of some of his property, especially land, building, or machinery, to another for a certain period of time. Have you understand? Yes, sir. Okay, done. Yes, sir. Fifth, arrangement of subcontract म्हटलेला आहे बा. If the business wants to subcontract some processes of production to others, limited assets are required to carry out the production. It would minimize fixed capital requirement. आता पहा, आपण क्लोथ मॅन्युफॅक्चरिंग करायचं ठरवलं, बरोबर आहे का? बिझनेस स्टार्ट करण्याचं. यामधील काही ऑपरेशन्स जे आहेत किंवा काही प्रोडक्शन जे आहे आपण कन्सिडर करू. काही प्रोडक्शनचा पार्ट जो आहे म्हणजे थोडक्यात आपल्याला फक्त काय लागणार आहे तिथं रॉ मटेरियल मध्ये क्लोथ्स लागतील आणि त्यालाच आपण प्रोसेस करणार असो फायनल मध्ये. आपण रॉ मटेरियल मधलं क्लोथ्स तयार करणार नाहीये. ते आपण काय करून घेणार आहोत? बाहेरच्या बिझनेस कडून त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलाय की तुम्ही काय करा, कॉटन पासून ते आम्हाला एक ठराविक क्वालिटीचं काय करा, या साईज मध्ये किंवा आपण काय म्हणू या क्वालिटीचं आम्हाला ते क्लोथ्स रॉ मटेरियल फॉर्म मध्ये प्रोव्हाइड करा. सो दॅट आपला जो खर्च आहे तो काय होईल किंवा जी काय फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट आहे ती कमी राहील. फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट कमी राहील. म्हणजेच मॅन्युफॅक्चरर जो काय आहे तो सर्वच ऑपरेशन्स कंप्लीट करत बसणार नाही. त्यातले बरेचसे ऑपरेशन्स जे आहेत तो इतर सब मॅन्युफॅक्चररला ते वर्क अलॉट करेल. उदाहरणार्थ कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जी आहे, कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, तिनं काय केलं की त्याचे जे काय व्हील्स आहेत, टायर्स वगैरे रिक्वायरमेंट आहे किंवा आपण काय म्हणू जे काय फायबर लागणार आहे, जे मटेरियल यूज केलं जाणार आहे ते स्वतः प्रोड्यूस न करता तिनं काय केलं, अदर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजना सब कॉन्ट्रॅक्ट मध्ये ते वर्क दिलं आणि त्यांना सांगितलं की बाबा हे व्हील्स या साईज मध्ये, हे टायर्स असतील या साईज मध्ये किंवा हे जे काही फायबर्स आहेत आम्हाला या डिझाईन मध्ये तुम्ही बनवून द्या. मग कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी काय बनवत आहे तर ती फक्त असेंबल आणि प्लस इंजिन मध्येच वर्क करणार आहे. इंजिन मध्येच ती वर्क करण्याचं ठरवलेलं आहे तिनं आणि असेंबल करायचं आहे. बाहेरच्याकडून बाहेरच्या बिझनेसना हे वर्क अलॉट करायचं आणि त्यांच्याकडून ते मटेरियल घ्यायचा, तयार करायचं आणि सेल करायचं. मग अशा केसमध्ये फिक्स्ड कॅपिटलची रिक्वायरमेंट काय राहते बाळांनो? कमी राहते. जर ठरवलं कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनीनं सगळं उत्पादन आपणच घ्यायचं, फायबर मटेरियल जे काय लागेल ते आपणच उत्पादन घ्यायचं, कार इंजिन आपणच उत्पादन घ्यायचं, व्हील अलाइनमेंट जे आहे, व्हील आहे ते पण आपणच, टायर पण आपणच बनवायचे, असं चालेल का? मग खर्च उत्पन्न म्हणजे थोडक्यात इतकी इन्व्हेस्टमेंट करावी लागेल, यू कॅनॉट इमॅजिन. से येस ऑर नो. से येस ऑर नो. Yes, sir. Yes, sir. म्हणजे Yes, sir. थोडक्यात अरेंजमेंट ऑफ कॉन्ट्रॅक्ट. आता बघूया, राईस मिल असतात माहित आहे बाळांनो, राईस. हो सर. ओके, तुम्ही मला सांगा ते राईस मिल जे आहेत ते काय करतायत सांगा? राईस कुणाकडून परचेस करतायत? क्रॉप जे आहे ते कुणाकडून घेतायत सांगा? फार्मर्स कडून. से येस ऑर नो. Yes, sir. Yes, sir.
आता फार्मर्स कडून हे घेतायत आणि त्याच्यावरती काही प्रक्रिया आहे ते तयार करून लेबलिंग करून ते मार्केटमध्ये सेल करतायत. त्यामुळे यांची इन्व्हेस्टमेंट कम्पेअर केलं तर ती काय आहे, कमी आहे. जर आता राईस मिलनं ठरवलं की काय करायचं माहित आहे का, की पूर्ण लँड जे आहे फार्मर्स कडून परचेस करायचे आणि स्वतःच पीक घ्यायचं राईसचं आणि स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग करायचं, काय लागेल, फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट किती लागेल, कमी लागेल की जास्त? जास्त. जास्त लागणार आहे. यू कॅनॉट इमॅजिन. सो दॅट सब कॉन्ट्रॅक्टच्या अरेंजमेंट वरती देखील काय होत असतं बाळांनो, फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट डिपेंड असते. सब कॉन्ट्रॅक्ट जर काहीच नसतील तर मग विषय होणार आहे. साखर कारखाना, शुगर फॅक्टरी देखील माहित आहे आपल्याला. शुगर फॅक्टरी काय करते, शुगर केन जे फार्मर्स कडून घेते आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून शुगर्स बनवते, बरोबर आहे की नाही? आता शुगर फॅक्टरीने ठरवलं नाही, वी येस. आर गोइंग टू परचेस आवर ओन लँड अँड वी आर कल्टिवेटिंग ऑल लँड्स जे आहेत ते आम्ही कल्टिवेट करू, त्याच्यामध्ये स्वतः क्रॉप घेऊ शुगर केनचं आणि आम्ही स्वतः उत्पादन करू. अफोर्डेबल होईल का शुगर फॅक्टरीला, सांगा बाळा? इज इट अफोर्डेबल नो टू सर. दी शुगर फॅक्टरी? नाही सर. शक्यच नाहीये. लक्षात ठेवा कधी हे. एकच बिझनेस पूर्णतः एखादं प्रोडक्ट तयार करणं, हे रिटेल सेक्टरमध्ये एखादी छोटी गोष्ट उत्पादन करायची असेल तर ठीक आहे. पण बऱ्याचशा ज्या मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत, जे प्रोडक्ट आपल्याजवळ मिळत आहे बाळांनो, येत आहे, त्याला हे शक्य नाही. मग रिक्वायरमेंट, फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट जास्त लागतं आणि त्यामुळे टाइम पण जास्त कंझ्युम होतो. ऍक्विजिशन ऑफ ओल्ड असेट खूप महत्वाचं आहे. आपण क्लोथ मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस स्टार्ट करण्याचं ठरवलं, त्याच्यामध्ये एक ऑप्शन आपल्याला आहे की ऑलरेडी एक इंडस्ट्री आहे, तिचं ऑपरेशन्स व्यवस्थित चालत नाही, त्यांच्या मशिनरीज आपण परचेस करण्याच्या ठरवल्या, तर आपल्याला त्या कमी किमतीला मिळतील की नवीन मशिनरीज आपल्याला जास्त किमतीला मिळतील, सांगा? बोला लवकर. ऑलरेडी कमी. रन परत नाही दुसरं. हा ऑलरेडी रन असणारी एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे XYZ, तिच्या मशिनरीज आपण परचेस करण्याच्या ठरवल्या आणि आपल्याला क्लोथ मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस स्टार्ट करायचा आहे. मग त्या मशिनरीज आपल्याला कमी किमतीत भेटतील की नाहीत, सांगा? हो सर. हा. आता समजून चला, नवीन जर मशिनरीज परचेस करायच्या ठरवल्या आपण, तर आपल्याला काय करावं लागेल? मोर कॅपिटल. हा, मोर त्यामुळे कॅपिटल. आता आणखीन एक आहे, ऑलरेडी बंद पडलेला एक बिझनेस आहे, त्यांना तो बिझनेस द्यायचा आहे. ऑलरेडी प्लांट इक्विपमेंट्स रेडी आहे, त्यांना तो द्यायचा आहे. मग तो तो प्लांट किंवा तो बिझनेस स्टार्ट करणं आपल्याला काय जाईल, सांगा? सोपं जाईल की नाही, सांगा? इझी. इझी जाईल. मग येस फिक्स्ड सर. कॅपिटलची रिक्वायरमेंट काय राहील, सांगा? लेस. लेस राहील. म्हणून लक्षात लेस. ठेवायचं, बिझनेस आयडिया मगाशी मी सांगितलेलं की नाही, कन्सिव्ह करायचे आहे, कन्सिव्ह करेल आणि फिजिबिलिटी पण चेक करेल तो. ज्या सोहम, राशी सर यांनी मिळून काय ठरवलं, वी आर गोइंग टू स्टार्ट अ क्लोथ मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस. नाव त्याची फिजिबिलिटी चेक करणार, तो प्रोजेक्ट आपण वास्तविक दर्शक किती शक्य आहे आपल्याला. मग त्यामध्ये 10 करोडची रिक्वायरमेंट आपल्याला जर असेल, तर आपण असाही एक पर्याय आपल्यासमोर उभा राहतोय की आपल्याजवळ प्लान आहे, तर आपण कुठली तरी एखादी इंडस्ट्री आहे ती चेक करू, जे व्यवस्थित ऑपरेट होत नाहीये, आणि त्यांचा बिझनेसच आपण टेक ओव्हर करू शकतो की नाही, सांगा स्टुडंट? जो आपल्याला कमी येस प्राइसला सर. पडू शकतो. हा, ऑलरेडी सेटअप असणार. हो सर. हा, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे बिझनेस स्टार्ट करण्या अगोदर किंवा कोणताही डिसिजन घेण्या अगोदर बरेचसे मार्ग्स असतात, वेज असतात, आणि त्याच्यावरती पहिल्यांदा पूर्ण विचार करायचा आणि त्यानंतरच त्या डिसिजन पर्यंत पोहोचायचा आहे. आणि त्यासाठी काय लागतं माहितीये का, नुसतं थिंकिंग करून चालत नाही माइंडमध्ये, असं केलं तर असं असं नाही. हे सगळं वर्क कुठं आलं पाहिजे, हे पेपर्स वरती आले पाहिजेत. से यस ऑर नो? बिझनेस मॉडेल्स तयार झाले पाहिजेत बाळांनो, प्रॉपर येस प्लान्स सर. काय झाले पाहिजे, तयार झाले. लिहिलं तर लक्षात येईल, मेन्शन केलं तर लक्षात येईल काय करायचं आहे काय नाही.
We are facing problems because that we are not going to write the plans. We are just only thinking and thinking and thinking. There are a lot of thoughts in our mind. And स्टील असं झालं तर मी असं करेन, असं करेन, असं करेन, असं नसतं. व्यावहारिक दृष्ट्या आपण काय करणार आहोत, वास्तविकता खूप महत्वाची आहे. आपण बिझनेस करणार आहोत, पैसा कमवायचा. आणि पैसा कसा येतो, पैसा कसा येईल सांगा तुम्ही मला. त्याचं व्यावहारिकता खूप महत्वाची आहे. बरोबर आहे. सोहम, आय एम गोइंग टू आस्क यू द वन क्वेश्चन. राशी, ऑल्सो आय एम गोइंग टू आस्क यू द वन इम्पॉर्टंट क्वेश्चन. टू अर्न द मनी, पैसे मिळवण्यासाठी तुम्ही ठराविक कुटुंबात किंवा ठराविक जातीत, ठराविक धर्मात किंवा ऑनेस्ट, डिसऑनेस्ट असं असण्याची गरज आहे का सांगा मला. Yes, sir. असण्याची गरज आहे का? Yes, sir. नाही बाळांनो, लक्षात Yes, sir. ठेवा. पैसा गुण वगैरे बघत नाही, तुम्ही तुमच्यात कॅपॅबिलिटी काय अर्न करण्याची. से येस ऑर नो. Yes, sir. हा, Yes, sir. बरोबर आहे की नाही. आपल्या शॉपमध्ये एखाद्या व्यक्तीनं एखादे गुड्स परचेस केले, तो आपल्याला पैसे देतो, आपण पैसे घेतो आणि त्याला गुड्स देतो. आपण विचार करतो का ते पैसे कसे आलेत, ते पैसे कसे आलेत कस्टमरकडे आपण कधी विचार करतो का? No, sir. We just only give the goods and then exchange of goods we take the money. Say yes or no. Yes, sir. Yes, sir. त्यामुळे मनी, पैसा अर्निंगचा गुण लक्षात ठेवा. सर्वात महत्वाचं क्वालिटी. तुम्ही किती ऑनेस्ट आहात, किती डिसऑनेस्ट आहात. तुम्ही राजा आहात, तुम्ही चोर आहात, तुम्ही कोण आहात. पैसा त्याचा विचार करत नाही. पैसा तिथंच जाईल जिथं वास्तविकता असेल. काय असेल सांगा. वास्तविक. वास्तविकता. तो वास्तविक. इमोशन्स, फिलिंग्स ते विचार करत नाही, तो ऍक्शन्स पाहतो. मनी, व्हॉट मनी थिंग्स. मनी व्यावहारिक दृष्ट्या काय आहे, की तुम्ही व्यावहारिक दृष्ट्या तुमची संकल्पना कशी आहे, तुमच्या क्रिएटिव्हिटी काय, इनोव्हेशन काय, जे ते तुम्हाला जनरेट करून देईल जर ती क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन सत्यात उतरणारा असेल तरच. ओके, डन. So that before starting business, we have to consider different ways. Okay, done. Now, acquisition of asset on concessional rate. There are some industries, there are some other business houses who sells assets at the concessional rate. Government also provides different machineries, different assets under various schemes at concessional rate, because government is going to promote a particular business houses. गव्हर्नमेंट वेगवेगळ्या स्कीम आणत असतं पर्टिक्युलर बिझनेसला अपलिफ्ट करण्यासाठी, पर्टिक्युलर इंडस्ट्रीला अपलिफ्ट करण्यासाठी. मग त्या अंडर खाली गव्हर्नमेंट बरेचशा काय देतं, मग त्या सबसिडीज देतं. कन्सेशनल रेटनं परचेस करण्यासाठी काय करतं, असेट्स त्या ऑफर देतं. से येस ऑर नो. से येस ऑर नो. Yes, Yes, sir. sir. हा, आता समजून चला गव्हर्नमेंटनं काय केलं, लोनच प्रोव्हाइड केलं तुम्हाला ते असेट्स परचेस करण्यासाठी. पर्टिक्युलर बिझनेस स्टार्ट करा म्हणून सांगितलेलं आहे त्या इंडस्ट्रीला. गव्हर्नमेंटनं सांगितलं की बाबा आम्ही तुम्हाला लोन उपलब्ध करून देऊ. मग आपल्याला जास्त कॅपिटल लागेल का हो आता? ह्यूज No, अमाऊंट sir. ऑफ कॅपिटल लागणार नाही. आपण इन्स्टॉलमेंट बेसिस वरती पैसे पे करू, परत करू. ओके ना. Okay, Yeah. sir. नाव द इंटरनॅशनल कंडिशन्स खूप महत्वाचा आहे. This factor is very significant, particularly in large organization carrying business on international level. For example, companies expecting war may decide to invest large funds to expand fixed assets before there is shortage of shortage of materials. खूप महत्वाचं. जर बिझनेस इंटरनॅशनल लेवलवरती चालत असेल तर फिक्स्ड कॅपिटलची रिक्वायरमेंट ही जास्त लागते. फॉर एक्झाम्पल, एक पर्टिक्युलर कंपनीज एक्सपेक्ट करत असेल की भविष्यामध्ये दोन देशामध्ये वॉर किंवा देशांतर, दोन तीन देशामध्ये काय होऊ शकतं, युद्ध होऊ शकतं. अशा वेळेला शॉर्टेज होऊ नये, रॉ मटेरियलचं प्रोडक्शन ठप्प पडू नये म्हणून काय करावं लागतं माहिती आहे का, जास्तीत जास्त फिक्स्ड असेट्स पहिल्यांदाच काय करावे लागतात त्यांना
परचेस करून ठेवावे लागतात बिझनेस एक्सपांड करण्यासाठी. से येस ऑर नो? Yes, sir. लार्ज अमाऊंट त्याच्यामध्ये Yes, sir. मग या इंटरनॅशनल कंडिशनचा परिणाम होतच असतो ना याचा. येते लक्षात? हो ओके. sir. ना द नेक्स्ट वन, ट्रेंड इन इकॉनॉमी. ओके, 9th नंबरचा फॅक्टर आहे. आता फॅक्टर्स अफेक्टिंग फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट पाहतोय आपण. विचारले तर 4 मार्क्स साठी विचारले तर एक 4-5 मुद्दे द्या. त्यामधील तुम्हाला जे रीड करताना सगळे रीड करा व्यवस्थित, अंडरस्टँडिंग करून घ्या प्रॉपर. देताना मात्र 4-5 पॉईंट, 5-6 पॉईंट द्या फक्त. फिक्स्ड कॅपिटल काय आहे आणि 5-6 पॉईंट दिले तरी सुद्धा आपल्याला बेस्ट होतं. ट्रेंड इन इकॉनॉमी. इकॉनॉमीमध्ये ट्रेंड काय आहे? इकॉनॉमी बूम स्टेज मध्ये आहे, प्रॉस्पेरिटी मध्ये आहे, रिसेशन मध्ये आहे, डिप्रेशन मध्ये आहे, रफ पिरियड मध्ये गेलेले आहे. तर त्याच्या बेसवरती देखील फिक्स्ड असेटची रिक्वायरमेंट काय आहे हे कळत असतं. उदाहरणार्थ पहा, इफ द फ्युचर ऑफ द कंपनी इज अँटिसिपेटेड टू बी ब्राईट, it gives green signal to business entrepreneur to carry out all sorts of expansion of business firm. In that case, large amount of funds are invested in fixed assets so as to reap the benefits in future. जर बिझनेस जे काय कंपनी आहे, बिझनेस ओनर आहे, असं कन्सिडर करत असतील की इकॉनॉमीमध्ये आपण जो बिझनेस स्टार्ट करत आहोत इकॉनॉमी ग्रोथ मध्ये आहे, निश्चितच आपल्या बिझनेसला देखील ग्रोथ एक्सपान्शन मिळणार आहे. प्रोडक्ट जास्तीत जास्त लार्ज स्केलवरती सेल केले जाणार आहेत. त्यामुळे डिमांड्स वाढणार आहे. डिमांड्स वाढले तर काय होणार आहे सांगा बघूया. निश्चितच सेल्स वाढतील. सेल्स वाढले तर प्रॉफिट मार्जिन वाढणार आहे. असे ज्या वेळेला एक्सपेक्टेशन्स असतात कंपनीला, बिझनेस एंटरप्रिन्युअरला इन इकॉनॉमी, they are going to invest a huge amount of capital in a fixed asset. Say yes or no? If they are expecting more, Yes, sir. more, Yes, sir. more sale in near future, more growth for company in near future. Anticipate means expect. They are expecting more profit, more sale in the near future. Then they are going to invest. Okay. Now the next one, population trend. पहा पॉप्युलेशन ट्रेंड काय असणार आहे. वेन द पॉप्युलेशन इज इन्क्रीजिंग, जितकी पॉप्युलेशन इन्क्रीज होत जाईल त्यावेळेला डिमांड काय राहील बघा इकॉनॉमीमध्ये सांगा. बर्थ रेट जास्त असणार आहे, पॉप्युलेशन रेट जास्त असणार आहे, पॉप्युलेशन जास्त असणार आहे. बोला लवकर, टेल मी. डिमांड काय राहील प्रोडक्टची? High. हाय राहणार Huge. आहे. बघा ना, Hi. Hi. मोबाईल, ऑटोमोबाईल इंडस्ट्री, इलेक्ट्रॉनिक गुड्स, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, रेडीमेड गार्मेंट्स यांची नेसेसिटी अतिशय राहील. अशा इंडस्ट्रीज मध्ये इन्व्हेस्टमेंट खूप होणार आहे. होणार की नाही सांगा. हो sir. Yes, sir. ओके, डन. नाव द नेक्स्ट वन, कंझ्युमर प्रेफरन्स. कंझ्युमर प्रेफरन्स खूप महत्वाचा आहे. कंझ्युमर कोणत्या गुड्सची डिमांड करत आहे, बरोबर आहे का? समजून चला. इंडस्ट्रीज प्रोव्हाइडिंग गुड्स अँड सर्व्हिसेस विच आर इन गुड डिमांड विल रिक्वायर अ लार्ज अमाऊंट ऑफ फिक्स्ड कॅपिटल. मोबाईल्सची डिमांड काय आहे इंडियामध्ये सांगा बघूया तुम्ही मला आता. जे आपण हँडसेट परचेस High. करतो त्याची डिमांड काय आहे? हाय आहे. मग Hi. त्यामध्ये ज्या कंपनीज आहेत त्यांना काय करावं लागेल? उत्पादन सांगा. उत्पादन Large. पण काय घ्यावं लागेल? लार्ज स्केलवरती. आता लार्ज स्केलवर Yes. उत्पादन घ्यायचं आहे म्हणजे फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट काय लागेल? बोला Giant. Huge. लवकर. Huge. ह्यूज मध्ये इन्व्हेस्टमेंट. Huge. ओके, डन. कॉम्पिटेटिव्ह फॅक्टर्स दिलेले आहेत. दिस फॅक्टर इज प्राईम एलिमेंट म्हटलेला आहे. प्राईम म्हणजे प्राथमिक दर्शा. डिसिजन मेकिंग रिगार्डिंग फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट. If one of the competitors shifts to automation, the other companies in the same line of activity will be compelled to follow that competitor. आपण क्लोथ मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस स्टार्ट करण्याचं ठरवलं, बरोबर आहे. आता समजून चला, एकच क्लोथ मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस आहे का? देर आर लॉट ऑफ क्लोथ मॅन्युफॅक्चरिंग No, इंडस्ट्रीज इन द. sir. नाही. ओके, हो. आता एखादा क्लोथ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री जर काय करत असेल, ऑटोमॅटिकच सर्व मशीन्स आणत असेल, अद्ययावत तंत्रज्ञान आणत असेल उत्पादन घेण्यासाठी, मग आपल्याला काय करावं लागेल? बोला लवकर.
आपल्याला देखील आपल्या advanced machine, ओल्ड असेट्स काढून, ओल्ड मशिनरीज बाजूला सारून न्यू मशिनरीज न्यू ऑटोमॅटिकली ट्रेंड. advanced. परचेस करावे लागतील का? नाहीतर त्या बिझनेसचं प्रोडक्शन जास्त होणार कमीत कमी किमतीला, आणि आपलं प्रोडक्ट काय होणार, जास्त किमतीला मिळणार. चालेल का असं सांगा? चालेल का? No, नाही. sir. नाही. त्यामुळे फिक्स्ड कॅपिटलची रिक्वायरमेंट ही याच्यावरही डिपेंड आहे, कॉम्पिटिशन काय आहे मार्केट्समध्ये. ओके, सो स्टुडंट्स, टुडे वी हॅव सीन कॅपिटल रिक्वायरमेंट काय आहे, त्यामध्ये येणारा फिक्स्ड कॅपिटल काय आहे. वर्किंग कॅपिटल आपण पाहिलेलं नाहीये. बाय टुमॉरोच्या लेक्चर्समध्ये वर्किंग कॅपिटल आपण पाहणार आहोत. फिक्स्ड कॅपिटल डिटर्मिनंट्स करणारे, निर्धारित करणारे घटक कोणकोणते आहेत ते आपण पाहिलेत. नेचर ऑफ बिझनेस, साईज ऑफ बिझनेस, स्कोप ऑफ बिझनेस, एक्सटेंट ऑफ लीज ऑर रेंट. नेक्स्ट आपण पाहिलेला आहे लीजचा अर्थ देखील पाहिला. देन आफ्टर अरेंजमेंट ऑफ सब कॉन्ट्रॅक्ट, ऍक्विजिशन ऑफ ओल्ड असेट्स पाहिलं, ऍक्विजिशन ऑफ असेट्स ऑन कन्सेशनल रेट पाहिलं, इंटरनॅशनल कंडिशन्स देखील आपण पाहिलेले आहेत. देन आफ्टर ट्रेंड इन इकॉनॉमी, पॉप्युलेशन ट्रेंड काय आहे, कंझ्युमर प्रेफरन्स काय आहे, कम्पिटेटिव्ह फॅक्टर्स काय आहेत. अगेन अँड अगेन रिडिंग केलं तर हे फॅक्टर्स, आपल्या हे जे पॉइंट्स आहेत ना ते लक्षात राहतं. आपला प्रॉब्लेम काय असतो सर, लक्षात राहत नाहीत इतके पॉइंट्स. तोच तर महत्वाचा टास्क आहे ना, आपण स्टडी करायचं ना. आपल्याला असंच कोणी आयता आणून देणार नाही आपल्याला. वी हॅव टू मेक अ हार्ड वर्क. आपल्याला हॅबिट्स लावायचे आहेत रिडिंगच्या, स्टडी करण्याच्या. अगेन अँड अगेन रीड करा, पॉइंट्स लक्षात राहतील. से यस और नो? से Yes, यस. sir. ओके, डन. लेक्चर येस सर. व्यवस्थित होत आहेत का? राशी लक्षात येत आहे? सोहम, हा. हो, sir. by tomorrow we will conduct lecture on working capital. Okay, by tomorrow we are going to we are going to try complete this topic. Okay. ओके सर. Okay, done. Thank you very सर, much. फिक्स्ड कॅपिटल आणि वर्किंग कॅपिटलचं डिफरन्स बिटवीन विचारणार एक्झाम मध्ये. Definitely, I will give you the question after understanding. We have understand today's lecture about fixed capital. Okay, and the different factors affecting the determinants of fixed capital requirement. Okay. Now, by tomorrow, we will get information about what is working capital, which is also known as the circulating capital. Then after we will see about the difference between the fixed capital and working capital and how to be write this question in examination. So all these questions will be covered after completing this topic.